लीला, तामस लीला, जग निर्माण लीला, जग पालन लीला, जग संवार लीला, अंतरंग लीला, बहिरंग लीला, हरिहर मिलन लीला, तुम्ही हिशोब केला. आता काही मंडळी विचारतीलच पुन्हा हे कुठून आणलं. हा मामांच्या दर्शनाला डोंगरे महाराज येत होते पंढरपूरमध्ये. गुजराती मारवाडी मंडळी घेऊन कंदी लावून आणि ते काही कुपर्ण काही हार नारळ आणायचे. मामांना ते पटत नव्हतं. बहिरंग कशाला आणलं हे. ते बोलले डोंगरे महाराज म्हणे आम्ही ज्ञानेश्वर महाराजांना काही पाहिलं नाही, पण तुमच्या रूपात आम्हाला ज्ञानेश्वर महाराज दिसले. मामांबद्दल डोंगरे महाराजांना आदर होता. डोंगरे महाराजांनी आपल्या पूर्ण 29 राज्यामध्ये भागवत सांगितलं. हिंदीमध्ये, गुजरातमध्ये गुजराती बोलायचे. ते 51 लीला एका दमात सांगत होते. थोडस आहे तो भाग असा आहे. याच्यात आणखी 2-3 प्रकार पडतात, कला, लीला आणि चितकला. आता काही म्हणतील चितकला काय. आई मुक्ताईंनी चांगदेव महाराजांना दिली ती चितकला, आणि तो जो ग्रंथ लिहिला गेला त्याचंही नाव आहे चितकला दर्शन. आणखी काय आहे कला. तर कलेच्या बाबतीमध्ये मृदंग वाजणं ही कला आहे बर का. हत्ती ताल वाजवला तर हत्ती नाचत असतो. मिळाली या भद्र जाती पेक्षा आनंद चरण आहे. हे गायन करणारी मंडळी आहे, हे कलाच आहे. मिठापासून पिठापासून परब्रह्म स्वरूप अन्न बनवणाऱ्या आमच्या माऊल्या आहे. ही पाक कला. अशा असंख्य कला जरी असतील, ज्याच्याजवळ कला तो संसारात भला, ज्याच्याजवळ कोणतीच नाही कला तो शेतीत राबून राबून मेला. असंख्य कला जरी असल्या तर तुझं वर्णन करण्याकरता देवा मला कळा शब्द जरी वापरला तर कला दे. कला लीलांचित कला. तर यामध्ये काही माणसं कलेचा गैरवापर करतात. जुळलेली लग्न मोडणं ही त्यांच्याकडे कला. आता सांगू का एक. देवा तू तुझं वर्णन करण्याकरता मला प्रेम दे. प्रेम जर दिलं तर तुझे गुण मला कळतील. द्वेष असला तर गुण दिसतच नाही. सुंदर कीर्तन करणारा करून गेला पण त्याच्याबद्दल प्रेम नसलं तर काही ना गुण वाटत नाही ना. ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं कसंही कीर्तन आवडतं. हा स्वभावाचा एक पैलूच आहे. तुझे गुण करण्याकरता, गुण दिसण्याकरता, गुण वर्णन करण्याकरता कलेची गरज आहे. तशा 65 कला 64 कला वर्णन केलेल्या चांगदेवाच्या चरित्रात त्याचा उल्लेख आहे. गायन ते लीला चरित्र पवाडे